रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल। 1 ते 30 ऑक्टोबर पर्यंत ऑफर्सचा धुरळा आणि खास दिवाळी गिफ्ट। नारायणपेठ साडी 333, काजूकतली पैठणी 693, गजलक्ष्मी पैठणी 754, राजहंस व कलांजली पैठणी 747, लिनन शर्ट 387, खादी शर्ट पीस 243 आणि बॉय शर्ट फक्त 199 मध्ये। तर मग त्वरा करा, रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे आणि शाखा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। भाजप उत्तर रत्नागिरी निवडणूक प्रमुखपदी माजी आमदार डॉक्टर विनय नातू। भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर राज्यातील जिल्हा निवडणूक प्रमुख व प्रभारींच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत। यामध्ये उत्तर रत्नागिरी निवडणूक प्रमुखपदी माजी आमदार डॉक्टर विनय नातू यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी नुकताच कोकण दौरा केला। यावेळी त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील तालुका शहर कार्यकारिणीकडून निवडणूक तयारी आणि कामकाजाचा आढावा घेतला होता। नगर परिषद निवडणूक जाहीर झाली आहे। या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांवर देण्यात आल्या आहेत। यामध्ये रत्नागिरी उत्तर जिल्हा निवडणूक प्रमुख म्हणून माजी आमदार डॉक्टर विनय नातू यांची नियुक्ती करण्यात आली आहे। रत्नागिरी दक्षिण जिल्हा निवडणूक प्रमुख म्हणून प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांची निवड झाली आहे। संपूर्ण रत्नागिरी जिल्हा निवडणूक प्रभारी म्हणून कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे। या नियुक्त्यांमुळे रत्नागिरी जिल्हा भाजपच्या संघटनात्मक ताकदीला नवे बळ मिळणार असल्याचे कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। स्थानिक पातळीवर येणाऱ्या नगर परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या नियुक्त्या निर्णायक ठरणार आहेत। भाजपने कोकणातील सर्व जिल्ह्यात तडफदार आणि अनुभवी नेतृत्व पुढे करून स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकवण्याचे लक्ष्य ठरवलं आहे। महानकर न्यूजसाठी विनोद चव्हाण, गुहागर।